नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतरस्त्याबद्दल माहितीचा अधिकार कायदा कसा वापरायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत. जेव्हा आपण तहसील कार्यालय येथे अर्ज करतो आणि 2 ते 3 महिने होऊनही काहीच कारवाई होत नाही, तर आपण पुढीलप्रमाणे अर्ज करू शकतो. प्रति माननीय जनमाहिती अधिकारी, तहसील कार्यालय, ज्या ठिकाणी अर्ज केला त्या तहसीलचे नाव, त्यानंतर तालुका आणि जिल्हा नमूद करावा. त्यानंतर विषय शेतरस्ता प्रकरणाबाबत माहिती मिळणे बाबत. महोदय, मी खाली सही करणारा अर्जदार नम्र निवेदन करतो की मी दिनांक या ठिकाणी दिनांक म्हणून ज्या दिवशी आपण तहसील कार्यालयात क्षेत्रासाठी अर्ज दाखल केला आहे तो दिनांक लिहावा. रोजी क्षेत्रस्ता मिळणेबाबत तहसील कार्यालयात अर्ज सादर केला आहे. सदर अर्जावर आजगायत कोणतीही अंतिम कारवाई झालेली नाही. त्यामुळे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 6(1) अन्वये खालील माहिती मला लेखी स्वरूपात देण्यात यावी ही नम्र विनंती. मागितलेली माहिती: 1. माझ्या शेतरस्ता अर्जाची सद्यस्थिती काय आहे? 2. माझे प्रकरण सध्या कोणत्या अधिकारी किंवा कार्यालयाकडे प्रलंबित आहे, त्याचे पदनाम व हुद्दा काय आहे याची माहिती द्यावी. माझ्या अर्जावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती द्यावी. नंबर 4. सक्षम अधिकाऱ्यांनी माझ्या अर्जावर केलेले शेरा, टिप्पणी, आदेश किंवा अभिप्राय याची छायांकित प्रत देण्यात यावी. 5. शेतरस्ता प्रकरण निकाली काढण्यासाठी नियमानुसार किती कालावधी अपेक्षित आहे? 6. माझ्या अर्जावर विलंब होत असल्यास त्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम व हुद्दा कळवण्यात यावा. त्यानंतर आपला विश्वासू अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, स्वाक्षरी, ठिकाण, दिनांक लिहावे. आपण ऑनलाईन स्वरूपात पण RTI दाखल करू शकतो किंवा आपण लेखी स्वरूपात अर्ज दाखल करू शकतो. दाखल केलेल्या अर्जावर कोर्टाचे ₹10 तिकीट चिटकवावे. धन्यवाद.